आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे। शेफाटा ते घणसोली हा बोगदा आज पूर्ण होणार आहे। कंट्रोल ब्लास्टिंग करून या बोगद्याचा शेवटचा भाग तोडला जाईल, ज्यामुळे घणसोली ते शेफाटा बोगदा पूर्ण होईल। यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः उपस्थित राहणार आहेत। हा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीचा बोगदा सुमारे 5 किलोमीटर लांबीचा असून बीकेसी आणि शेफाटा दरम्यान 21 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचा हा भाग आहे, ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली 7 किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी या ठिकाणून आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, हा टप्पा बुलेट ट्रेनसाठी किती महत्त्वाचा आहे? हा टप्पा यासाठी महत्त्वाचा आहे कारण की एक 16 किलोमीटरचा टप्पा टोटल जर आपण विचार केला टोटल 21 किलोमीटरची बुलेट ट्रेन जी आहे ती बीकेसी पासून ते शिळफाटापर्यंत ही जमिनी खालून आहे। शिळफाटाला ती बाहेर येणार आहे आणि तिथून थेट अहमदाबाद पर्यंत ती एलिव्हेटेड असणार आहे। आता आजचा टप्पा का महत्त्वाचा आहे कारण की शिळफाटा ते घणसोली हा जो 5 किलोमीटरचा पट्टा आहे या 21 किलोमीटर पैकी तो NATM म्हणजे न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीने खोदण्यात येतोय, ब्लास्टिंग करून खोदण्यात येतोय आणि तोच टप्पा जो आहे तो आज पूर्ण होणार आहे। घणसोली म्हणजे जिथे मी उभा आहे हा जो घणसोलीचा आपण टनेल बघतोय, या टनेल पासून हा टनेल खाली जाऊन मुख्य टनेलला जॉईन होतो आणि इथून शिळफाट्यापर्यंत खोदत पुढे जाण्यात आलेला आहे। शिळफाट्यावरून देखील घणसोलीच्या दिशेने खोदत पुढे आलेले आहेत आणि आज हे दोन्ही बोगदे जे आहेत दोन्ही साईडवरून खोदत गेलेले जे बोगदे आहेत ते एकत्र मिळणार आहेत। त्यामुळे हा जो 5 किलोमीटरचा बोगदा आहे तो पूर्ण होणार आहे। आता हा 5 किलोमीटरचा बोगदा किती मोठा आहे तर तो आहे 12.6 मीटर रुंद, म्हणजे या एकाच बोगद्यामधून जाणारी आणि येणारी अशी बुलेट ट्रेन जी आहे ती धावू शकणार आहे, इतका मोठा हा बोगदा आहे। त्याचमुळे आज हा 5 किलोमीटरचा टप्पा झाल्याच्या नंतर शिळफाटा ते घणसोली हे जे काम आहे ते जवळपास पूर्णत्व असेल। याच्यानंतर प्लास्टर आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत किंवा ट्रॅकिंग आहे, सिग्नलिंग आहे, या गोष्टी सुरू होतील या 5 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये। दुसरा जो टप्पा आहे तो आहे शिळफाट्यापासून घणसोली पासून ते बीकेसी पर्यंत जो टनेल बोरिंग मशीनच्या द्वारे सध्या खोदण्यात येतो आहे TBMच्या द्वारे, त्याला वेळ लागणार आहे। मात्र हा जो टप्पा आहे तो महत्त्वाचा याच्यासाठीच आहे की आजचा हा टप्पा पूर्ण झाल्याच्या नंतर ब्रेक थ्रू झाल्याच्या नंतर इथे पुढच्या कामाला सुरुवात करण्यात येईल। महाराष्ट्राचा एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उशिरा काम सुरू झालेलं आहे, मात्र काम प्रगतीपथावर आहे। पालघरला किंवा विरारला या ठिकाणी एलिव्हेटेड जे स्थानकं आहेत त्यांचं काम जे आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे, तिथे स्लॅब टाकण्यात आलेले आहेत आणि पुढचा जो एलिव्हेटेड टप्पा आहे तो देखील सुरू आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे पहिला टप्पा जो सुरू होईल बुलेट ट्रेनचा तो बिलीमोरा पासून सुरतपर्यंत असेल। हा पहिला टप्पा सुरू होणार आहे कारण की या टप्प्यातलं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे 2026च्या एंडिंगला हा पहिला टप्पा सुरू करण्यात येईल। सगळ्यात शेवटी महाराष्ट्रातला टप्पा सुरू होईल कारण की महाराष्ट्रातलं काम हे सगळ्यात शेवटी सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता सध्या तरी अहमदाबाद ते मुंबई हे जे बुलेट ट्रेनचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी 2028 किंवा 2029चा आपल्याला वाट बघावी लागेल। तोपर्यंत या संपूर्ण टप्प्यातली वेगवेगळे जे टप्प्यातली कामं आहेत ती हळूहळू पूर्ण केली जातील आणि आज हा जो ब्रेक थ्रू आहे त्यासाठी स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील हे येणार आहेत। त्यामुळे अश्विनी वैष्णव आज मीडियासोबत संवाद साधतील, त्यामध्ये या संपूर्ण प्रकल्पाची माहिती देतील की किती प्रकल्प पूर्ण झालेला आहे, किती तो बाकी आहे आणि महाराष्ट्रातले जे रेल्वेचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील अश्विनी वैष्णव आज मीडियाशी आपल्याशी संवाद साधणार आहेत। नक्कीच हा ब्रेक थ्रू असेल किंवा अश्विनी वैष्णव यांचं निवेदन याकडे आपलं लक्ष राहणार आहे। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेनेनं कंबर कसली आहे। मुंबई